श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. जेव्हा देवांचा वास तुमच्या घरात असतो तेव्हा हे 17 संकेत तुम्हाला मिळतात. नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण खूप छान अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जेव्हा देवांचा वास आपल्या घरात असतो त्यावेळेस आपल्याला कोणते संकेत मिळतात. जर रोज सकाळी हे संकेत दिसले तर समजून जावे की तुमच्या घरात देवांचा वास आहे. ते चिन्ह काय आहेत आज आपण याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे जप, तप, उपवास, पूजा पाठ करतात, व्रत वैकल्य करतात. सकाळ संध्याकाळ देवांना धूप, दीप, अगरबत्ती, दिवा लावण्यापासून ते देवाला अन्नदानही करतात, जेणेकरून देवदेवतांचे आशीर्वाद त्यांच्यावर राहतील आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही गोष्टीची, कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही. आपण सर्वजण हे जाणतो की देवांची आराधना ही पूजा केल्याने आपल्यावरती देव देवता प्रसन्न होतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की देव आपल्याला याबद्दल वेगवेगळे इशारे किंवा संकेतही देत असतात. आज आपण या चिन्हांविषयी, संकेतांविषयी जाणून घेणार आहोत, जे तुम्हाला सांगतात की देवांचे विशेष आशीर्वाद तुमच्यावरती आहेत. आज सर्व काही संकेत मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातील सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही. अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. पहा तर मग, काही वेळा तुम्ही देवांना पाहण्यास सक्षम देखील असाल. अनेक वेळा असे घडते की देव तुमच्या घरात वास करतात, पण तुमच्या काही चुकांमुळे, तुमच्या काही कर्मांमुळे तुम्हाला त्यांचे अस्तित्व जाणवत नाही. आपल्या घरात देवांचे अस्तित्व असते, पण बऱ्याच वेळेला आपण त्यांच्या अस्तित्वाची जाण ठेवत नाही आणि आपण म्हणतो की मी रोज देवांची पूजा अर्चना करतो, पण तरीही मला देव का दिसत नाही. तर तुमच्या सर्व कृतींमुळे तुमचा देव क्रोधित होतो. म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये ही लक्षणं सविस्तर पाहणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही स्वतः समजू शकाल की देवांचे अस्तित्व तुमच्या घरी आहे की नाही. पहिलं म्हणजे, जेव्हा तुम्ही झोपलेली असता आणि ब्रह्ममुहूर्तावर अचानक तुम्हाला जाग येते आणि तुम्ही रोज या वेळी उठत असाल, तर ब्रह्ममुहूर्तावरच असे कोणतेही स्वप्न दिसले की जसे तुम्ही स्वामी मंदिरात पूजा करत आहात, मंत्रोच्चार करत आहात, तर ब्रह्ममुहूर्तावर दिसणारी ही स्वप्ने देखील तुमच्या घरात देवांची, स्वामींची वास्तव्य असल्याचे सूचित करतात. 2 नंबर, जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख, मंत्रांचा आवाज, घंटेचा आवाज किंवा राम राम असे कोणतेही नाम ऐकू येत असेल, तर असा आवाज ऐकला तर देव तुमच्या घरात आलेले आहेत हे दर्शवणारे हे दुसरे चिन्ह आहे. तिसरे चिन्ह म्हणजे, जेव्हा तुम्ही अंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळा सुगंध वास येतो. हा एक असा सुगंध आहे जो तुमच्या घरात कोणालाही जाणवत नाही, फक्त तुम्हालाच तो जाणवतो. हा कोणत्याही परफ्यूमचा किंवा इतर कोणत्याही अगरबत्तीचा सुगंध नसतो, तुम्हाला फक्त हा सुवास येतो. हा सुगंध तुमच्या मंदिरातील, घरातून येतो. तुम्ही तुमच्या मंदिरातील, तुमच्या घरातील जितके जवळ जाल तितका हा सुगंध वाढत जातो. तर स्वामी भक्तांनो, हा वास, हा सुगंध देवी देवतांचा आहे, ज्यामुळे तुम्हाला कळेल की तुमच्या घरात देवतांचा वास आहे. त्याच्या उलट आता जेव्हा नकारात्मक ऊर्जा घरात येते तेव्हा तुम्हाला घरातून दुर्गंधी येऊ लागते. पण जेव्हा देव तुमच्या घरात वास करतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश केलेला असतो तुमच्या घरामध्ये, तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो जो तुमचे हृदय पूर्णपणे मोहित करतो, तुमचे घर प्रसन्न बनवतो. 4थं म्हणजे, ज्या वेळेला तुम्ही पूजेला जाल
तेव्हा त्याच वेळी जर कोणी जीव म्हणजेच कुत्रा, मांजर, गाय किंवा अन्य कोणी असेल, एखादा साधू तुमच्या घरात येतो आणि आठवड्यातून असे वारंवार घडत असेल, बरोबर पूजेच्या वेळी जर ते तुमच्या घरी येत असतील, तर याचा अर्थ असा होतो की देव तुमच्या घरी दार ठोकावत आहे, ते तुमच्या घरी येत आहे. गाय ही सुद्धा देवीचेच रूप आहे. कुत्रा हे भैरव बाबांचे रूप आहे. कोणी भिकारी आला तर तोही देवांचा कोणत्या ना कोणत्या रूपात अवतार घेऊन तुमच्या घरात येत असतो. त्यामुळे आपण त्यांना कधीही हाकलवून देऊ नये. त्यापेक्षा त्यांना खायला दिले पाहिजे आणि त्यांचा सन्मान केला पाहिजे. पैसे किंवा इतर काहीही दान करणे ही गोष्ट वेगळी आहे, परंतु सर्वात मोठे दान अन्न आणि पाणी मानले जाते. तुम्ही अन्न आणि पाण्याचे दान त्यांना करू शकता. 5. जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असेल आणि तुमच्या स्वप्नात मंदिर, मूर्ती किंवा देवांचे फोटो दिसत असतील, तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवांचे आशीर्वाद मिळणार आहेत. अनेक वेळा असे घडते की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता, पण ते घेताना तुमच्या मनात त्याबद्दल काही शंका निर्माण होतात. सर्व काही सुरळीत झाल्यानंतरही असे काहीतरी घडते जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते. असे मानले जाते की तुम्हाला कोणत्या तरी दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे. ज्या लोकांना देवांचा आशीर्वाद आहे, मग ते श्रीमंत असो किंवा गरीब, त्यांना सर्वत्र आदर मिळतो. जर कोणी कमी काम करूनही यश मिळवले तर हे देवांच्या कृपेचे लक्षण आहे. देव ज्यांच्यावरती प्रसन्न होतो त्यांचे सर्व संकटांपासून रक्षण करतो. तो प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतो. त्याच्या आयुष्यात कितीही दुःख आले तरी ते नेहमीच आनंदी राहतात. ते कोणत्याही समस्येला कधीही घाबरत नाहीत. ते प्रत्येक अडचणीवरती सहज मात करतात. हे सर्व देव तुमच्या घरी असल्याचंच अनुभूती आहे. 6. घुबड पाहणे. हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्त्वाचा दर्जा देण्यात आला आहे. घुबडाला माता लक्ष्मीचे वाहन मानले जाते. त्यामुळे कुठेतरी घुबड दिसले तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते. जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसले तर समजून जा की देवी लक्ष्मी माता लवकरच तुमच्या घरी येणार आहे आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावरती आहेत. 7. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल होऊ लागतात. जिथे जिथे देवी लक्ष्मी माता येते तिथे त्या घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलू लागतात. असे म्हणतात की अशा घरातील लोकांना भूक कमी लागते. विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवणही पुरेसे वाटते. याशिवाय अशा घरातील लोक मांसाहारापासून दूर राहू लागतात आणि त्या घरामध्ये थोडे जरी अन्न शिजवले तरी ते पुरवठा पडते. 8. धनाची देवी माता लक्ष्मीला स्वच्छता आवडते. ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो. याशिवाय स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा झाडू ही देवी लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे. असे म्हणतात की सकाळी कुठेतरी जात असताना घराबाहेर कोणी झाडू मारताना दिसले तर ते खूप शुभ लक्षण आहे. 9. शंखाचा आवाज शुभ चिन्ह देतो. हिंदू धर्मात शंखाला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले आहे. इतकंच नाही तर शंखाचा आवाजही खूप शुभ मानला जातो. त्यामुळे कोणत्याही शुभ प्रसंगी पूजा करताना शंख वाजविला जातो. सकाळी उठल्यावर शंखाचा आवाज ऐकू येत असेल तर ते शुभ लक्षण आहे. असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतर शंख ध्वनी ऐकणे हे आपल्या घरात देवी लक्ष्मी मातेचे आगमन झाल्याचे दर्शवते. 10. सलग 3 दिवस घरातून बाहेर पडताना तुम्हाला नीलकंठ पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमचे म्हणणे ऐकले आहे, तुमचे गाऱ्हाणे ऐकले आहे. तुमची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. नीलकंठ पक्षाचे दर्शन हे महादेवांच्या आशीर्वादाचे लक्षण आहे. जर तुमच्या घरासमोर पांढऱ्या गायी वारंवार येऊ लागल्या किंवा एखाद्या दिवशी एखादी पांढरी गाय तुमच्या घरासमोर येईल आणि आपल्या वासराला दूध पाजेल, त्यामुळे तुमच्यावर देवी देवतांच्या कृपेचा हा शुभ संकेत आहे असे समजावे. आणि हे सूचित करते की तुमची प्रार्थना यशस्वी होत आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या आता लवकरच दूर होणार आहेत. देव तुमच्या सर्व संकटांचा आणि वाईट दिवसांचा आता अंत करणार आहे. 11. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराभोवती पक्ष्यांनी घरटे बनवले तर ते खूप शुभ लक्षण आहे. तुमची पूजा यशस्वी झाल्याचा हा पुरावा आहे. पक्ष्यांना आणि त्यांच्या बाळांना चुकूनही त्रास देऊ नका. त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा.
पूजा करताना तुम्ही इतके भावुक झालात की डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. हे एक लक्षण आहे की देवाने तुमच्या हृदयाचे रडणे ऐकले आहे आणि ते तुमच्यावरती प्रसन्न आहेत. 12. जर तुम्ही सकाळच्या पूजेनंतर घराबाहेर गेलात त्याच वेळी तुम्हाला माकडांचा समूह दिसला तर तुमची उपासना सफल होणार आहे. हे असे देखील सांगते की देव तुमच्यावरती प्रसन्न झालेले आहेत. त्या माकडांना खायला देण्याचा तुम्ही निश्चित प्रयत्न करा आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचाही प्रयत्न करा. 13 नंबर, पूजेच्या वेळी घरात पाहुणे येणे हे देखील देवांच्या आशीर्वादाचेच लक्षण आहे. जर पाहुणे भेटवस्तू घेऊन आले तर हे स्पष्ट लक्षण आहे की देवाने तुमची पूजा स्वीकारली आहे. पूजेच्या वेळी लावलेल्या दिव्याची ज्योत अचानक वेगाने पेटू लागली तर समजून घ्या की तुमची पूजा यशस्वी होत आहे आणि देवांच्या कृपेने तुमचे दुःखाचे दिवस लवकरच निघून जाणार आहेत. तुमचं सर्व काही छान आणि सुफलच होणार आहे. जर तुम्ही अनेकदा पहाटे 3 ते 5:30च्या दरम्यान म्हणजे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठत असाल तर ते देखील देवाचे तुमच्या घरात वास करण्याचे शुभ लक्षण आहे. म्हणजे जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठला तर देव तुमच्या भक्तीने प्रसन्न होतात. 14. जी व्यक्ती रात्री 3:20 अचानक उठते त्यामुळे याला क्षुल्लक बाब समजू नका. हे चिन्ह खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की रात्री 3 वाजल्यानंतर देवी देवतांच्या शक्ती जागृत होतात. तुम्ही वारंवार 3 वाजल्यानंतर जागे होत असाल तर देवी देवतांकडून मागितलेले वरदान हे पूर्ण होणार याचे हे शुभ लक्षण आहे. देव तुमच्या सर्व प्रार्थना नक्कीच ऐकेल आणि तुम्हाला भरभरून असे आशीर्वाद देणार आहे. 15. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात उंच पर्वत आणि तेथून वाहणारा धबधबा दिसत असेल आणि जर तुम्ही हे पाणी पित असाल तर तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे. तुम्ही जे काही उद्योग व्यवसाय नोकरी धंदा करत असाल त्यात तुम्हाला लवकरच यश मिळणार आहे. तुम्ही तुमच्या शिक्षणाचा योग्य वापर करून कुटुंब चालवत असाल तर ते केवळ भगवंताच्या कृपेनेच शक्य आहे. जगात असे अनेक लोक आहेत जे शिक्षित असूनही शिक्षणाचा योग्य वापर करू शकत नाहीत. चांगले आरोग्य असलेल्यांवर देवांचा विशेष आशीर्वाद असतो. अशा लोकांनी स्वतःला भाग्यवान समजावे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात योग्य जीवनसाथी मिळाला असेल तर हे देखील केवळ ईश्वराच्या कृपेने शक्य आहे. एक चांगला जीवनसाथी तुमचे संपूर्ण आयुष्य आनंदी करू शकतो. पण जर तुम्हाला वाईट जीवनसाथी मिळाला तर तुमचे संपूर्ण आयुष्य मारामारी आणि संकटांमध्ये वादविवादामध्ये जाते. 16. एखाद्या व्यक्तीचे मूल आज्ञाधारक असेल तर ती देखील देवांचीच कृपा असते. अन्यथा आजकालच्या युगात बहुतेक लोक त्यांच्या मुलांमुळे दुःखी आहेत. ज्यांच्याकडे योग्य आणि अयोग्य फरक करण्याची क्षमता असते त्यांना त्यांच्या प्रमुख देवदेवतांचा कुलदेवीचा आशीर्वाद असतो. अन्यथा प्रत्येकाला देवांचे दर्शन होतेच किंवा होणे शक्य नसते. ज्या व्यक्तींचे रागावर नियंत्रण नसते, ज्यांचे मन शांत असते, ज्यांना प्रत्येक प्रसंगाला सामान्य पद्धतीने कसे सामोरे जावे हे माहीत असते, अशा लोकांवरही भगवंताचा नेहमीच आशीर्वाद असतो. 17. देव त्यांच्या वास्तविक रूपात आपल्याला दिसत नाहीत, पण काही लोक असे आहेत किंवा असे असतात ज्यांना देवाच्या बरोबरीचे मानले जाते. घरामध्ये पालकवर्ग, गुरु, आपले आई वडील यांचा समावेश होतो. पूजेच्या वेळी यांपैकी कोणीही तुमच्या घरात प्रवेश करत असेल तर ते अत्यंत शुभ मानले जाते. पूजा करीत असताना देवांजवळचे एखादे फूल तुमच्याजवळ पडले तर हा एक अत्यंत शुभ संकेत समजला जातो. यामुळे देवांचे आशीर्वाद तुमच्यावरती आहेत आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे असेही समजावे. निश्चित तुम्हाला सांगितलेली सर्व माहिती आवडली असेल. माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.